पंचगव्य घृत याच्याविषयी बोलायचं. खूप जण शेड गोशाळेचं पंचगव्य घृत वापरतात. खरं तर देशी गोमातांच्या तुपापासूनच हे पंचगव्य तूप बनतं. त्यामुळे कुठल्याही गोशाळेचं पंचगव्य घृत अतिशय उत्तम रिझल्ट देतं. शेड गोशाळेचा आपल्या पंचगव्य घृत अतिशय मिरॅकल असं रिझल्ट येतो. त्याचं एक कारण आहे कोकण कपिला गोमाता. ह्या ज्या कोकण कपिला गोमाता आहे ह्यांच्यापासून मिळणारी सगळी गव्य खूप पॉवरफुल असतात. गव्य म्हणजे काय? गोमातापासून जे मिळतं त्याला गव्य म्हणतात. 5 गव्य गोमातेपासून आपल्याला प्रामुख्याने मिळतात. दूध, गोमूत्र, गोमय, दही आणि तूप. अजूनही खरं तर मिळतात 2 वेगळ्या प्रकारची गव्य. एक म्हणजे आता मी या गोमातेच्या जवळ आहे ना तर अतिशय पॉझिटिव्ह एनर्जी माझ्याकडे येते. भारतामध्ये पूर्वीपासून गो प्रदक्षिणेला महत्व आहे. गोमातांचा सहवास खूप ऊर्जा देतो. कारण ह्या ऑक्सिजन घेतात, ऑक्सिजन सोडतात. तर या गोमातांची विशेषतः कोकण कपिलांची गव्य अधिक पॉवरफुल असतात. आम्ही गोशाळेत काय करतो, ह्या गायी ज्या आहेत सकाळी 7 वाजता या जंगलामध्ये सोडतो आणि दुपारी 3-4च्या दरम्यानच्या पण तिथे येतात. दूध त्यांचं आम्ही सूर्योदयाच्या पूर्वी काढतो. दिवसभर ते चुलीवर गरम होतं. आता ते दूध काढले चुलीवर गरम होणार होत्या. आणि रात्री 10 नंतर त्याच्यामध्ये आम्ही विरजण टाकतो. आकाशात चंद्रवळ सुरू झाल्यानंतर मग ते जे दूध आहे विरजण टाकलेलं ते पहाटे त्याचं आम्ही ताकामध्ये रूपांतर करतो. म्हणजे ताक सुद्धा आम्ही सूर्योदयाच्या आधी करतो आणि मग 2 तासाच्या आत आम्ही त्या लोण्याचं रूपांतर तुपामध्ये करतो. कारण लोणीचे गुणधर्म 2-3 तासानंतर बदलतात. लोणी आपले गुणधर्म सोडतो. असं जे तूप एवढ्या कष्टाने काळजीपूर्वक बनतं ते तूप आम्ही पंचगव्य तुपासाठी वापरतो. ह्या ज्या गोमाता आहेत ना जंगलात जायला लागतात तरच त्यांच्या गव्यांमध्ये ताकद आहे. इतकी सगळं काळजीपूर्वक जे तूप बनतं त्याचं अतिशय काळजीपूर्वक पंचगव्य तुपामध्ये आपण रूपांतर करतो. हे जे पंचगव्य तूप आहे शेड गोशाळेमधलं हे काय काय काम करतं तर मेंदूची सगळ्या प्रकारची काळजी घेण्यासाठी पंचगव्य तूप समर्थ आहे. म्हणजे काय काय तर अनेकांचा ब्रेन स्ट्रोक, पॅरालिसिस हा मुळातच त्याची भीती कमी होऊ शकते, नष्ट होऊ शकते. नियमित हे टाकणाऱ्याला भीती राहत नाही. परंतु असं तर होत नाही ना की मला ब्रेन स्ट्रोक झाला नाही याला कारण हे असं होत नाही ना. तर ज्याला असं झालं आहे त्याला रिलॅक्स मिळण्यासाठी याचा उपयोग होतो असं म्हणता येईल. दुसरं मेंदूच्या सगळ्या विकारांवर म्हणजे अनेक जण शेड गोशाळेच्या पंचगव्य घृतामुळे शेड गोशाळेला फोन करतात आणि सांगतात आम्हाला भीती वाटते, आम्हाला अस्वस्थ वाटतं, आम्हाला नैराश्य येतं, त्याच्यावर तूप काम करेल काय. तो मुळातच देशी गोमातेचं साधं तूप सुद्धा ह्या गोष्टीवर सगळ्यात काम करतो. आणि पंचगव्य तूप हे मगाशी मी शब्द वापरला तोच वापरतो, मिरॅकल काम करतो. तुम्हाला जर भीती वाटत असेल, निराशा वाटली असेल, ऊर्जा अंगात नाही असं वाटत असेल, थकवा आला असेल, रेस्टलेस झालं असं वाटत असेल तर काय करा, पंचगव्य घृतचा बाटली हातामध्ये घ्या, ड्रॉपर आहे, इथे ते टाका तूप 1-2 थेंब असं बोटामध्ये घ्या आणि नागपुडीला दोन्ही खालच्या बाजूला असं लावून टाका. तुम्हाला मी सांगतो क्षणार्धात तुम्हाला रिलॅक्स वाटेल. मी बोललो ना एवढ्या वेळ पण लागणार नाही रिलॅक्स वाटायला. मागे एकदा पेंढारकरजींना एकाने प्रश्न विचारला की तुमचं जे मंजन आहे ते तुम्ही म्हणता की अनेक औषधं आहेत त्याच्यामध्ये पण काही सेकंद नाही मिनिट तोंडात राहून कसं काय उपयोग होतो. ते म्हणले विष किती वेळ तोंडात राहायला लागतं, काही क्षण विष तोंडात राहून खराब करतं ना ते. तसंच हे पंचगव्य घृत आहे ना हे काही सेकंद सुद्धा निमिषार्धात इथे लावल्यावर त्याचा एहसास पूर्ण शरीराला पोचतो, रिलॅक्स वाटतं. हे झालं अचानक प्रॉब्लेम झाल्यास, ब्लड प्रेशर वाढल्यास सुद्धा, अस्वस्थता आल्यास तुम्ही इथे घ्या, नाकाला लावून टाका, तुम्हाला बरं वाटेल. पण दैनंदिन काय करायचं, तुम्ही दुपारी विश्रांती घेत असला तो दुपारी आडवं झाल्यानंतर उशी काढून घ्यायची आणि 2 किंवा 4 थेंब इकडे, 2 किंवा 4 थेंब इकडे सोडून द्यायची. रात्री सुद्धा आडवं झाल्यानंतर उशी काढून घ्यायची, 4 थेंब इकडे, 4 थेंब इकडे टाकायचे. आपल्याला रिलॅक्स वाटतं. जर झोप लागत नाही वाटत असेल, गाढ झोप लागते.
2-3 तासांनी जो जाग येईल तेव्हा वाटेल पहाट झाली की काय. इतका छान छान रिपोर्ट या पंचगव्य घृतचा रात्री आणि दुपारी आपल्याला मिळतो. आणि मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की ब्लड प्रेशरच्या वेळी, अस्वस्थतेच्या वेळी हा असा उपयोग याचा होऊ शकतो. तर अतिशय वरदान आहे मेंदूजन्य सगळ्या आजारी असणाऱ्या लोकांसाठी. हे अतिशय वरदान आहे आपल्या सगळ्यांसाठी. कारण सध्या हवा खूप बिघडलेली आहे, प्रदूषणाची पातळी खूप वाढलेली आहे आणि आपल्या सगळ्यांच्या शहरांमध्ये ऑक्सिजनची पातळी हवेमधली 21च्या खाली आली. खरं तर 21 पर्यंत प्राणवायूची किंवा ऑक्सिजनची पातळी लागते. होतंय असं हिमालयात सुद्धा आजकाल 21 पातळी नाही राहिली. तर प्रदूषण हे ग्लोबल आहे. असं होत नाही की इथे खराब फॅक्टरी आहे केमिकलची इथलीच हवा खराब होईल. सर्वदूर हवा खराब होते. त्यामुळे करायला काय लागतं, सर्वत्र हवा खराब आहे लक्षात ठेवून आपल्याला वागायला लागतं. तर हे जे पंचगव्य घृत आहे हे आपल्या नाकात टाकल्यामुळे ऑक्सिजनची पातळी शरीरातली सुद्धा वाढते. इतकंच नव्हे, हे तूप असलेली धूपबत्ती घरामध्ये जाळल्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आपल्या घरातलं सुद्धा वाढतं. आम्ही एक स्वतंत्र धूपबत्ती बनवली ज्याचं नाव आहे गोवर्धन, की ज्याच्यामध्ये आम्ही अशी औषधं, अशी वनौषधी टाकलेली आणि तूप टाकलेलं आहे की ज्याच्यामुळे घरातली ऑक्सिजनची पातळी वाढेल.